नागपूर अधिवेशनावर जाणारा युवा प्रशिक्षणार्थी लोटांगण मोर्चा पोलिसांनी अडवला। पोलिसांनी काही युवा प्रशिक्षणार्थ्यांसह महिला आंदोलकांना घेतलं ताब्यात। आंदोलक आक्रमक। नागपूरमध्ये तुकाराम मुंडेंच्या समर्थनार्थ काँग्रेसचा विधान भवनाकडे मोर्चा। भाजप आमदार कृष्णा खोपडेंनी लक्षवेधी मांडत केले होते मुंडेंवर आरोप। मुंडेंच्या फोटो दुग्धाभिषेक तर सरकार विरोधात घोषणा। शिवसेना की शिंदे सेना यावरून विधानसभेत खडाजंगी। वरुण सरदेसाई आणि शंभूराज देसाईंमध्ये जुंपली तर राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांची ही वादात उडी। मुंबईमध्ये महायुतीचा महापौर। मुंबईत महायुतीचाच महापौर होणार। जनता महायुतीच्या पाठीशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा। काँग्रेसच्या भूमिकेला फार महत्त्व देत नाही। संजय राऊत कोणाला महत्त्व देत नाही तो त्यांचा प्रश्न आहे। आम्ही तरी कुठे संजय राऊतांना महत्त्व देतो फार। वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून संजय राऊत आणि विजय वडेट्टीवारांमध्ये जुंपली। राऊतांच्या वक्तव्याला फारसं महत्त्व देत नाही म्हणत वडेट्टीवारांनी सुनावलं। अधिकाऱ्यांनी त्यावेळीच कागदपत्र तपासणं गरजेचं होतं। व्यवहार होताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता। पुणे जमीन व्यवहाराबाबत अनौपचारिक गप्पांमध्ये अजितदादांचं मोठं विधान। सुटेपर्यंत ताणलं गेलंय, आता थांबलं पाहिजे। रायगडच्या पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून दादांचं अनौपचारिक गप्पांमध्ये भाष्य। तर दादा एक पाऊल पुढे गेले तर आम्ही 2 पावलं पुढे जाऊ, भरत गोगावलेंचं मोठं विधान। लहान मुलं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढल्यावरून राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांसोबत त्यांचे आई वडील असतात का, त्यांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंची पत्रातून मागणी। डोंबिवलीत पुन्हा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर। MIDC फेज 2 मधील रस्ता पुन्हा एकदा झाला गुलाबी। MIDC आणि MPCB अधिकाऱ्यांचं साफ दुर्लक्ष। आणि लिओनेल मेस्सीच्या चाहत्यांकडून स्टेडियममध्ये तोडफोड। लाडक्या मेस्सीला पाहायला न मिळाल्यानं चाहत्यांचा संताप। चाहत्यांची घोषणाबाजी आणि आयोजकांवर नाराजी।